आता तुम्ही जे गोठ्यातलं नियोजन करता तर सगळं नियोजन तुम्ही स्वतः करता. हो. आता हे जे नियोजन सगळं आहे तर एखादी कोण महिला असेल किंवा एखादी तरुण उद्योजक असेल त्यांना जर हे करायचं असेल तर तुम्ही काय त्यांना सांगाल की हा व्यवसाय स्वतः करू शकतो आपण आणि त्यातून तेवढं उत्पन्न भेटतं का? हो, स्वतः आपण हा व्यवसाय करू शकतो. जर स्वतःचे जास्त कष्ट असेल तर बेनिफिट पण जास्त भेटतो. आणि असं काही नाही की महिला आहे मग करू शकत नाही, तर आपण स्वतःच्या जिद्दीने करू शकतो. पूर्ण आता मी एवढा गोठा पाहते, कुठली म्हैस आजारी वगैरे असेल तर ते पाहणे, दूध वगैरे सगळं नियोजन व्यवस्थित चालू असतं. दूध विक्रीचं नियोजन कसं आहे आणि म्हणजे कुठं विकता नक्की? दूध विक्री तर निघोज गाव म्हणून एक गाव आहे, तिथं कन्हैया डेअरी आहे, तिथे आपण दूध घालतो सकाळ संध्याकाळ. ओके, मग स्वतः इथून तुम्ही? स्वतःची गाडी आम्हाला त्याचं भाडं भेटतं. दुधामागे पर लिटर ठरवलेलं असतं. मग ते गाडी भाडं वगैरे आणि दुधाचं भाडे धरून भेटतो. दुसऱ्यांचं पण घेता का दूध तुम्ही? नाही, आम्ही फक्त स्वतःच कलेक्ट करतो. सध्या तरी स्वतःच करतोय. अजून आता वाढवायचं नियोजन आहे, काम चालू आहे दुसऱ्या गोठ्याचं. मग तिकडं ज्यावेळेस शिफ्ट होऊ त्यावेळेस मग विचार करूयात.